चांदोरी नाशिक या ठिकाणी आपण सोनाकाच्या या द्राक्ष प्लॉटवर आलेलो आहे। तर शेतकरी इथं आपल्या समोर बसलेले आहेत। तर आपण या ठिकाणी ग्रीन प्लॅन्टचे पॉवर प्लॅन्ट ग्रो आणि ब्लूम यांना वापरायला दिलेलं होतं संजय तांदळे यांच्या माध्यमातून। तर आता त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ की हे प्रॉडक्ट त्यांनी कसं वापरलं आणि नेहमीपेक्षा जे दरवर्षी उत्पादन घेत आहे त्याच्यापेक्षा जास्त याच्यात काय फरक तुम्हाला आढळतो किंवा दिसतो ते तुम्हीच तुमच्या तोंडाने सांगायचे। तर नमस्कार। नमस्कार। तर तुमचं नाव सांगा। शामराव निवृत्ती भोरमी, हां, मुक्काम पोस्ट चांदोरी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। गुड। तर आता तुम्ही मागच्या वर्षी जी काही याच बागेत जे काही उत्पादन घेतलं होतं आणि यावर्षी तुम्ही ॲडिशनल हे ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट वापरलेत, ते कुठल्या पद्धतीने वापरलं आणि काय तुम्हाला फरक आढळतो आणि तुमच्या आजूबाजूची लोक काय म्हणतात? सगळ्यात पहिले जर सांगायचं झालं तर ह्या द्राक्ष बागेच्या लागवडीला झाले 5 वर्ष। 5 वर्ष, बरं। सगळे म्हणजे इथले आसपासचे जे कोणी कृषी मित्र असतील माझे सगळे, बरोबर। तर म्हणजे सगळा अनुभव जर सांगायचा 5 वर्ष, तर 5 वर्षापेक्षा या वर्षी एकदम मस्त उत्पादन आलेलं आहे त्याचं। चांगलं आलेलं आहे। क्वालिटी वगैरे एकदम छान झाली सगळी। क्वालिटी छान झालेली आहे। तर काय काय वापर केला तुम्ही ग्रीन पॅन्टचा? याला तांदळे साहेबांनी जसं सांगितलं का छाटणीच्या अगोदर याला ब्लूम सोडलं पाहिजे, तर ब्लूम मी त्यांनी सांगितल्या पद्धतीने छाटणी अगोदर 2-3 लिटर ब्लूम खालून ड्रिचिंगद्वारे सोडून दिलं होतं। त्याच्यात नायट्रोकिंगचा वापर केला होता, एफसीचा पण वापर केला होता छाटणीच्या आधी। आणि हे 22 सप्टेंबरची कटिंग असल्यामुळे त्या लवकर कटिंग मध्ये डावणीचा प्रादुर्भाव हा खूप असतो प्रत्येक द्राक्ष बागेवरती। हे जसं आपण खाली ड्रिचिंग केली, काही वरून स्प्रे घेतले, तर याच्यावरती तुम्हाला जर शोधून जरी कुठं जर बघितलं तर डावणीचा स्पॉट सापडणार नाही। पाहिलं फक्त जे आपण म्हणतो ना एक सुदृढ बालक, जसं त्याला जर पहिल्यांदा जर पूरक जर त्याला जर सगळे काही अन्नद्रव्य जर मिळाले, तर ते बालक जसं एकदम सुदृढ जन्मले, तर त्या पद्धतीने जसं छाटणीच्या अगोदर जी तांदळे साहेबांनी जशी सांगितली जी काळजी घ्यायला बागेची, खालून ड्रिचिंग वगैरे दिली पाहिजे, तर ते सगळं काही दिल्यामुळं एकदम म्हणजे असं डावणीला एकदम विरोध तयार झाला आणि डावणीचा कुठे एक स्पॉट सुद्धा दिसणार नाही असं। त्याच्याबरोबर जेवढे कटिंग आहे त्याच्यावरती सगळ्याचा डावणीचा प्रादुर्भाव, कोणाला काय काय बरेचसे प्रॉब्लेम आले, तर सगळे सॉल्व्ह झाले। बरोबर। बरं, हे मध्ये पिवळे पिवळे पानं दिसतात? नाही, हे पिवळे पानं म्हणजे एक 65 दिवसानंतर जी बागेची गल्डिंग करतो आपण, 60 ते 65 दिवसानंतर सगळे काम आवरल्यानंतर, ती गल्डिंग म्हणजे एक झाडाचं जे रसायन तुमचं जे वरती जाऊन परत जे रिटर्न मुळांकडे जातं, तर त्याला कुठंतरी खंडित केलं तर वरती फुगवून वगैरे मेंटेन होत चालते। त्यावेळेस गडबडीमध्ये ते जिथं गर्दी येते ते 10-5 पानं पिवळे पडतात, त्यांनी काय होत नाही। अच्छा, जे दावणीचा जेवढे पिवळे पडले तेवढा रिझल्ट चांगला मिळाला असं समजायचं। बरोबर। दावणीचा कुठलाही प्रादुर्भाव नाही। डावणी सगळ्यात महत्वाचा फळ चांगला आहे, एकसारखं आलंय। घड मला वाटतं 1 फुटाच्या आसपास होते, 1 फुटाच्या आसपास, लांबी पण चांगली मिळाली मला, छाटून घेतलेले। आणि हा 60 दिवसाचा आहे ना हा घड? 65-70 दिवस झाला, 65-70 दिवसाचा, म्हणजे अजून 60 दिवसात हे अजून हार्वेस्टिंग होऊन जाईल। हो, अजून 1 महिना लागेल। अजून 1 महिना त्याला पाणी उतरायला, 2 महिने लागतील, जवळजवळ 60 दिवस लागतील अजून हार्वेस्टिंगला। म्हणजे 120 दिवसाचा पिरियड असतो। आता याच्यासोबत रासायनिक खतं कुठली वापरली तुम्ही? रासायनिक खतं जवळजवळ म्हटलं तर सरांनी सांगितलं मला का 50% खतं कमी करा बा, मी तर 80% खतं कमी करून टाकली आता। बरं, 80% खताचा वापर म्हणजे किती वापरलं, काय केलं? 30% म्हणजे 20% म्हणजे जसं छाटणीच्या अगोदर आपण 1846 सम्राटच्या कोणा टाकतो आपण, तर त्याच्याऐवजी मी जवळजवळ तुम्हाला सांगतो ते जसं जर म्हटलं तर दिलंच नाही मी ते। सम्राटच्या 2 गुणी जे देतात ते दिलंच नाही। बरं। आणि त्याच्याऐवजी ब्लूम सोडलं। हो, जीवामृत स्लरी केली होती 18व्या दिवशी बागेच्या नंतर। 18व्या दिवशी छाटणीच्या नंतर 18व्या दिवशी त्याच्यामध्ये ग्रो टाकलं। त्याच्यामध्ये ग्रोची 13 दिवस चढवलं होतं सगळं काही त्यांनी सांगितल्याप्रमाणे। बरं, आणि नंतर त्याची स्लरी दिली ती आपण जीवामृतची। बरोबर। तर आता तांदळे साहेब तुम्ही सांगा, तुम्ही आता बऱ्याच बागांना कन्सल्टन्सी करताय, तर तुमच्या मते काय वाटतं ते सांगा। नाही, चांगलं आहे, त्यांचं टनेज वाढणार आहे। इकडं नाशिकमध्ये क्विंटलवरती विकलं जातं, तर सर्वसाधारण सोनाकाचं 100च्या आत, 100 क्विंटलच्या आत बाहेर निघतं। फारच तर काही शेतकरी असे आहेत का त्यांचं 110 क्विंटल जास्तीत जास्त सोनाका, शक्यतो सोनाका नाशिकमध्ये 100 क्विंटलच्या वरती जात नाही। याचा वेट कमी असतो 60-70 क्विंटल। पण हे कसंही केलं आणि यांनी म्हणजे कोणी पण आलं आणि कोणत्याही हिशोबाने, का आता आम्ही पण तसं हार्वेस्टिंगला स्वतः थांबणार आहे, आरामशीर 200 क्विंटल कुठं गेलं नाही। बरोबर, प्रचंड ऍव्हरेज निघाल। थोडं पुढे सारखं। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आता ही बागेला देण्यापूर्वी तुम्ही पाहिलं होतं बागेची कंडिशन
किंवा मागच्या वर्षीची हार्वेस्टिंग किती होती? मागच्या वर्षीची 130-40 गेलं होतं. 130-140. म्हणजे यावर्षी किती जाईल असा तुमचा अंदाज आहे? या वर्षी कमीत कमी तर 100% आज पोझिशन अशी वाटते का 200च्या ते तर कधी इझी निघून जाईल 200. 200 क्विंटल आरामशीर निघेल, 20 टनाच्या पुढे जाईल. तसे सर्वसाधारण बागा 10 ते 12 टन देतात. ठीक आहे ना सोनाकाच्या. खर्चाचा विचार जर केला तर काय झालं असेल, ग्रीन पॅनेटचा खर्च मी सगळा जर हिशोब जर बघितला तर लय झालं तर 15,000च्या वरती खर्च नाही तो. त्याच्यात माझा तो खर्च वाचला म्हणजे रासायनिकचे खताचा खर्च तो त्याच्यामध्ये पकडला तर काही 10,000चा खर्च. टोटल 15,000 रुपये खर्च झालाय. ग्रीन पॅनेटचा खर्च 15,000 रुपये झालाय माझा. बरोबर. पण त्या तुलनेत जर माझं 30-40 जरी टनेज वाढलं, मी तर म्हणतो 10 टनेज जरी 10 क्विंटल जरी वाढलं तरी पैसे लगेच विषय नाही. शिवाय क्वालिटी आणि व्यापारी आला म्हणजे ते क्वालिटीचेच पैसे देतो ना. बरोबर. पण आणखीन काय तुम्हाला सांगण्यासारखं? नाही, सांगण्यासारखं तर याला जर एकदम शूटिंगच्या हिशोबाने जर आपण घेतलं तर जी लांबी आहे बरोबर ती नॅचरल लांबी अशी नाही मिळत बाकीच्या शेतकऱ्यांना. नॅचरल लांबी मिळत नाही. हो, कारण की याच्यातला कोणताही बंच असा पूर्ण 1 एकरमध्ये 1,000 बुडांमध्ये जर बघितला तर तो पोटात फुगलेला आहे. लोकांना पोटात फुगलेलं सोनाका भेटत नाही. बरोबर. डायरेक्टच लांबी असते, बरोबर. त्याची साईज नसते, त्याच्यामुळे त्यांना वजन भेटत नाही. इथे काय झालंय की प्रत्येक मणी हा पोटात फुगल्यानंतर त्यांनी बाहेर टोक काढले. बरोबर. कारण सोनाका ही जेवढं टोकदारपणा आहे त्याच्यावरती विकली सेंट्रल मध्ये फुगलेलं आहे. हो, ही एक गोष्ट आहे नॅचरली. आणि त्याची हीच बाइंडिंग आहे की 100% पोटॅश ऑप्टिकेशन झालेलं आहे जे पाहिजे ते. आणि रासायनिक फर्टिलायझर वापरल्याने तेवढं होत नाही. बरे शेतकरी बोलतात रिझल्ट भेटत नाही. त्याच्यानंतर जमिनीची सुपीकता, संपूर्ण बेड भुसभुशीत आहे. त्याच्यावरती आता इथं बसलेलं आहे बेडवरती तर असं वाटतंय केव्हा उठणार. बरोबर. कारण सर्व भुसभुशीत लागतंय खाली, सॉफ्ट झाले. हो, भुसभुशीत पाणी येतो त्याला चांगलं. बरं, म्हणजे एकंदरीत तुम्ही खुश आहात या ग्रीन पॅन्टच्या प्रॉडक्ट वरती? खुश म्हणजे खुशच. आता इथून पुढे द्या बा वेळोवेळी आम्हाला ते ग्रीन पॅनेट. हो, मिळणार. आता हे तुमचे कन्सल्टंट आहेत म्हटलं तर ते कंटिन्यू तुम्हाला आणून देणारच, ते तुम्हाला सुट्टी नाही देणार. बरं, या ठिकाणी आपले यंग जनरेशन अक्षय हांडगे हे सुद्धा एक शेतकरी प्लस कॉलेज स्टुडंट. MB केलं ना तुम्ही? नाही, कॉम्प्युटर सायन्समधले विद्यार्थी आहेत. हे सुद्धा या ग्रीन पॅन्टच्या कन्सल्टन्सीचं काम करतात. तर तुम्ही पण बऱ्याचशा बागा पाहिल्या असतील, तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? नाही, या बागेवर सर मी वेळोवेळी 2, 3, 4 दिवसातून माझा चक्कर राऊंड असतो. म्हणजे कंटिन्यू व्हिजिट आहे? हो, आहेच. मी कारण की आपलं दुकानच इथं असल्यामुळं माझं येणं जाणं चालूच राहतं. जवळ आहे त्यांना प्रोडक्ट लागलं तर ते कसं आहे, बागेत पावडर मारत राहतं, शक्य नाही होत त्यांना येणं. तर मग मी पोचवायचं काम करतो, तर माझं लक्ष राहतच बागेवर. चांगल्या पद्धतीने विकसित झालेली आहे बाग. तसं चांदुरी परिसरात ही जी सोनाका आहे असा प्लॉट कुठेही नाही. रोज या प्लॉटवर आतापर्यंत विचार केला तर गावातले सर्व लोक जेवढ्यांकडे द्राक्ष बाग आहे सर्व या प्लॉटवर व्हिजिट करून गेलेले. पावडरीचा वगैरे प्रॉब्लेम आला होता का याच्यावर? पावडरी, मिल्ड्यू, डावणी भुरीचा विषयच नाही. कुठंच काही नाही. आजूबाजूच्या प्लॉट वरती? आजूबाजूच्या माझ्या ह्याच दिवसाच्या आणि ह्याच दिवसाच्या कटिंगचे जे प्लॉट होते बरोबरचे, त्यांनी बरंच 10-5% त्यांना 20-25% प्रॉब्लेम आला होता त्यांना. 25% प्रॉब्लेम? 25% त्यांच्या बागाला डाऊन. म्हणजे इकडे बिलकुल काहीच नाही? इकडे बिलकुल म्हणजे तुम्ही आजही मी तर 1 लाख रुपये इनाम देतात समजा जर पुढे डावणीचं जर स्पॉट दाखवलं तर. ठीक आहे, धन्यवाद. तर या ठिकाणी सोबत आपल्या सोलापूरवरून हे द्राक्ष बागेचे हे सुद्धा कन्सल्टंट आहेत, ॲग्रिकल्चरचे ग्रॅज्युएट आहेत आणि बरेचसे प्लॉट गेलेले आहेत त्यांच्या थ्रू आणि एक्सपोर्टचं पण काम करतात ते. मला वाटतं 200-300 कंटेनर ते मटेरियल ते एका कंपनीला पुरवतात. ते गोळा करायचं कलेक्शनचं काम त्यांचं आहे. तर त्यांचे काय म्हणणं आहे या प्लॉटबद्दल आपण पाहू. नमस्कार सर. नमस्कार. तर आतापर्यंतची चर्चा तुम्ही ऐकली? हो, ऐकली. प्लॉटही पाहिला? हो. सोनाकाबद्दल ते काय सांगितलंय तेही ऐकलं? हो. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? प्लॉट खूप त्यांनी चांगला मेंटेन केलेला आहे. सोनाकामध्ये मी आतापर्यंत पाहिलं, जर फुगवण मिळाली तर त्याला इलॉंगेशन मिळत नाही. बरं. पण ह्यांनी इलॉंगेशन सोबत जाडी मिळवलेली आहे, फुगवण चांगली आहे. आज ह्या कंडिशनला 14-15 साईज आहे त्याची मध्ये. तर अजून 1 महिना साहेब याला वेळ आहे तयार व्हायला. तर निश्चितच हा 17 mm पर्यंत हा माल जाऊ शकतो. 17 mm पर्यंत जाऊ शकतो एवढं इलॉंगेशन मिळून सुद्धा. आणि गर पण भरपूर त्याला मिळाल्यामुळे वजन निश्चित वाढणार आहे. गर म्हणजे एकदम टणकपणा, खूप टफनेस आहे माल. तर हे म्हणले की आता जवळजवळ यांनी 15,000 रुपये
ग्रीन पॅन्टच्या प्रोडक्टवर खर्च केला आणि ते वापरलं, त्याच्यातून त्यांना रासायनिक खतं जी आहेत ते ऑटोमॅटिक कमी झाले. चिरामध्ये झाले. हा, एक मिनिट. तर तुमचं काय म्हणणं आहे या खर्चाबद्दल किंवा या खताबद्दल? निश्चितच जर हे प्रॉडक्ट जर चांगलं काम करत असेल तर तुम्हाला रासायनिक खतं म्हणा किंवा पेस्टिसाइड आहेत, इन्सेक्टिसाइड हे ऑटोमॅटिक कमी होत जाणार आहे. कारण याची रेजिस्टन्स पॉवर जी इतकी वाढणार आहे, कुठला अटॅक होणार नाही. त्यामुळं बरं. अटॅक नाही झालं की तुम्हाला पेस्टिसाइड किंवा इन्सेक्टिसाइडची गरज पडणार नाही. गरज आता पडते. त्यांनी मगाशी सांगितलं की माझ्या प्लॉट मध्ये एकही डावणीचा स्पॉट नाहीये. ते चॅलेंज देऊन सांगतात जर एखादा स्पॉट मिळाला तर मी 1 लाख रुपये द्यायला तयार आहे. बरं म्हणजे ते किती कॉन्फिडंट की बाबा इतकी झाडाची हेल्थ वाढलेली त्याची. बरं, ठीक आहे साहेब, धन्यवाद. ठीक आहे सर.